आणि यानंतर बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेलं आमरण उपोषण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलंय। 15 तासांनंतर मनोज जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं। अभ्यासकांनी सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी रात्री 10:30 वाजता जरांगे पाटलांची भेट घेतली। काल रात्री मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली। सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी पाणी पिऊन उपोषण सोडलेलं आहे। त्यामुळे मंत्री विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टाईला यश मिळालंय। 58 लाख कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देणार, त्याचबरोबर 2 ते 3 दिवसांमध्ये शासन निर्णय काढणार असं आश्वासन सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंना दिलंय। दरम्यान शासन निर्णय काढण्यासाठी मनोज जरांगेंनी सरकारला मंगळवारपर्यंतची मुदत दिलेली आहे। शासन निर्णय न काढल्यास पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। आणि दरम्यान मनोज जरांगे यांच्या मागण्या काय होत्या आणि त्यावरती काय तोडगे निघालेले आहेत आपण जाणून घेऊयात। तर जरांगेंच्या मागण्यांवरती नेमका काय तोडगा निघालाय? शिंदे समितीस मिळालेल्या 58 लाख नोंदी वेबसाईटवरती टाकणार, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आणि गृहभेटी घेणार, मराठवाड्यात प्रमाणपत्र वाटपाचा जिल्हाधिकारी दर आठवड्याला आढावा घेतील, जात पडताळणीसाठी विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी आढावा घेतील, तर सातारा गॅझेटसाठी सरकारला आणखी 1 महिन्याचा वेळ देण्यात आलाय। न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे। प्रमाणपत्र वैधतेसाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे। त्याचबरोबर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांची देखील स्वतंत्र हेल्पलाईन असेल। मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन होणार आहेत। 275 आंदोलकांच्या वारसांना मदत दिली, उर्वरित 31 वारसांना 15 दिवसांमध्ये मदत मिळेल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलंय। तर ग्रामस्तरीय समित्यांचा तहसीलदार दर 15 दिवसांना आढावा घेतील। ईडब्ल्यूएस मध्ये निवड झालेल्यांच्या नियुक्तीवरती कायदेशीर मार्गदर्शन घेणार। तर अशा पद्धतीचे तोडगे हे जरांगेंच्या सगळ्या मागण्यांवरती सरकारच्या वतीनं काढण्यात आलेत। दरम्यान मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। नवीन शासन आदेश निघणार आहे, कशा प्रकारे बघताना या आंदोलनातनं तरी मनोज जरांगेंच्या हाती काही लागलं का असं वाटतं का तुम्हाला? ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये, ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। यापैकी एकाही प्रकारचा याच्या विरोधात जाईल किंवा हे होईल अशा प्रकारचा शासन निर्णय सरकारने यापूर्वी सुद्धा दिला नाही आणि काल सुद्धा तशा प्रकारचं कुठलंही अभिवचन शिष्टमंडळाकडून आंदोलनकर्त्यांना दिल्या गेलेलं नाही आहे। सातारा गॅजेटचा प्रश्न आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही 1 महिन्यामध्ये अभ्यास करूया। यापूर्वी हैदराबाद गॅजेटियरचा GR निघाला आहे, काय निघालं त्याच्यातनं? आता सातारा जरी निघाला तरी काय मिळणार आहे? शेवटी गॅजेटियर हे सामूहिक नोंदी असतात आणि जर तुम्हाला जात प्रमाणपत्र पाहिजे असेल, ओबीसी प्रमाणपत्र पाहिजे असेल तर तुम्हाला वैयक्तिक कागदपत्र सबमिट करावी लागतात आणि ते 1967च्या पूर्वीचे, आजचे कागद देऊन होणार नाही। म्हणजे 1967च्या पूर्वी तुमचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद असेल त्यालाच ते प्रमाणपत्र मिळू शकेल। सामूहिक म्हटलं की ह्या एका गावामध्ये संपूर्ण एक समाज आहे तर तशा प्रकारे होत नाही। वैयक्तिक ज्या प्रकारे त्यांनी शिष्टमंडळापुढे त्या मागण्या मांडल्या, काय वाटतं तुम्हाला राज्य सरकारला त्या मागण्या पूर्ण करणं आणि संविधानिक चौकटीत बसवणं शक्य आहे का? नाही, मागण्याच नव्हत्या। मी तर पहिल्या दिवशीपासून आपल्याला सांगितलं की यावेळेस त्यांनी ज्या मागण्या मांडलेल्या आहेत त्या मागण्याच नाही आहे, त्या तर चर्चेत नाही सुटू शकतात। सरकारसोबत जर चर्चा केली आपण तर चर्चेतनं सुटणारे जे प्रश्न होते त्याच्यामुळे त्या मागण्याच नव्हते। त्याच्यामुळे आम्ही बिनधास्त होतो ओबीसी लोक
आणि म्हणून आम्ही कुठल्याही आंदोलनाचा पवित्रा घेतला नाही. परत मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही किंवा एका समाजाला न्याय देण्यासाठी दुसऱ्या समाजावर अन्याय केला जाणार नाही. नाही, हे वाक्य माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य 2023 पासून सातत्याने सांगत आहे. एकनाथराव शिंदे साहेब आधी मुख्यमंत्री होते, नंतर आता उपमुख्यमंत्री आहे. अजितदादा पण त्यावेळेस होते उपमुख्यमंत्री, आणि मंत्रिमंडळातील सर्व सदस्य यापूर्वी अनेकदा वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र सुद्धा देता येणार नाही. त्याचीच काल वाच्यता माननीय मुख्यमंत्र्यांनी केली. याबद्दल ओबीसी समाजातर्फे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. तर मनोज जरांगे यांच्या एक दिवसाच्या उपोषणावरती ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी टीका केलेली आहे. जरांगे यांचं उपोषण हे कुणाच्या तरी राजकीय सोयीसाठी नियोजित होतं, अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे.